हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे वाजत आलेले आहेत सकाळचे 7 आणि 7 वाजता मी माझ्या थोडीशी केसांची हेअर केअर करते. तर थोडेसे आपले केस ना असे समोरून असे सफेद वगैरे होतात. म्हणजे साधारणपणे व्हाईटिश ग्रे कलरचे असे केस दिसायला लागतात. तर अशा वेळेस जर तुम्हाला म्हणजे केमिकलयुक्त कलर किंवा डाय वगैरे करायचा नसेल, कोणताही जर तुम्ही प्रोडक्ट वापरलं त्याच्यामध्ये केमिकल असतंच असतं. आणि जर ते प्रोडक्ट जर तुम्ही तुमच्या केसांना लावलं तर केस पटकन काळे होतात. पण त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहे. त्याच्यामुळे ना मी आज तुम्हाला एक खूप छान असा उपाय सांगणार आहे. विदाऊट केमिकल तुम्ही तुमचे केस घरामध्येच मस्तपैकी 1 ते 2 ॲप्लिकेशननेच काळेभोर करू शकता. पण हे ॲप्लिकेशन तुम्हाला सारखं म्हणजे 1.5 ते 2 महिन्याने किंवा 2 महिन्याने हे करावं लागेल. तर तुम्हाला ना कुठलंही केमिकल डाय वापरायची गरज नाही. हर्बल पावडर वापरून तुम्ही तुमचे केस काळे करू शकता आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल 1% सुद्धा नाहीये. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केसांची काळजी देखील घेऊ शकता. तर इथे ना मी इंडिगो पावडर घेतलेली आहे आणि ही इंडिगो पावडर साध्या पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता. तर आता तुमचे केस म्हणजे लेंथ किती आहे त्यानुसार तुम्ही ती पावडर घेऊ शकता. फक्त इंडिगो पावडर आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. पण त्याआधी काय करायचं, तर मी 2 दिवसापूर्वी ना आपली साधी मेहंदी असते ना, तर आवळा पावडर आणि उकळलेलं चहापत्ती चं जे पाणी असतं, तर त्याच्यामध्ये मेहंदी पावडर भिजवलेली आणि ते एके दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी मी केसांना लावलं होतं. ते धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ही फक्त इंडिगो पावडर लावायची आणि ते धुवून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा इंडिगो पावडरचं ॲप्लिकेशन करायचं जसं मी सांगितलंय तसं. आणि ही इंडिगो लावल्यानंतर ना साधारणपणे तासभर आपल्या केसांना तसंच राहू द्यायचं. तोपर्यंत आपली घरातली इतर कामं करून घ्यायची. तोपर्यंत तासभर छान असं केसांना रंग येतो आणि मग तुम्ही ते केस धुवून टाकू शकता. तुम्हाला एक जाणवेल की तुमचे केस जे सफेद वगैरे दिसत होते ना, तर ते काळे दिसायला लागलेले आहेत. पण ही इंडिगो पावडर लावायच्या 1 दिवस आधी तुम्हाला मेहंदी लावणं खूप गरजेचं आहे. नुसती जर इंडिगो पावडर लावली तर तुमचे केस काळेभोर होणार नाहीत. तुमचे केस असे पर्पल कलरचे किंवा मग असे राणी कलर असे चमकायला लागतील. त्याच्यामुळे तसं करायचं नाही. मेहंदी लावल्यामुळे काय होतं, एक मेहंदीला आवळा पावडर आणि चहापत्तीचं पाणी घालून मेहंदी पावडर जर तुम्ही त्याची पेस्ट जर तुम्ही केसांना लावली, तर आवळा पावडर ना तुमच्या मेहंदीच्या लाल कलरला ना एकदम मरून शेड देतो आणि त्याच्यावरती जर तुम्ही इंडिगो पावडर जर लावली, तर इंडिगो पावडरचा निळसर रंग असतो, तर तो त्याच्यावर चढल्यामुळे आपल्या केसांना छान असा काळा रंग येतो. तर अशा प्रकारे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि हे लावल्यानंतर ना साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यानंतर पुन्हा आपण एकदा टचअप करू शकतो या दोन्हीही पेस्टचा. आणि बरेच जण असं म्हणतात, की मेहंदीमध्ये इंडिगो पावडर मिक्स करून आम्ही लावलं तर तसं नाही चालत. अगोदर आपल्याला मेहंदी पावडरची पेस्ट लावावी लागेल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला इंडिगो पावडरची पेस्ट ॲप्लिकेशन करावं लागेल. 2 ते 3 वेळा इंडिगोचं ॲप्लिकेशन केलं ना तुमचे केस काळेभोर होतात. तर आता घड्याळामध्ये ना जवळपास 8:40 होऊन गेले आहेत म्हणजे 8:45 होत आलेले आहेत आणि निलयने त्याच्यासाठी चहा केला होता. तर मला देखील त्याने चहा आणि बिस्किट आणून ठेवलेलं आहे. तर झाडू वगैरे सकाळीच मारून झाला होता आणि आता इथे ना लादी वगैरे देखील पुसून झाली आहे. फक्त हा जो आतला पॅसेज होता ना तर तो बाकी होता. तर तो लगेचच मी पुसून घेतला. कारण की ना सकाळी उठल्याबरोबर झाडलोट आणि लादी वगैरे जर करून घेतली ना घर स्वच्छ असं राहतं. आणि सकाळचे फक्त मला घर साफसफाईसाठी फक्त सकाळचे 2 तास लागतात आणि 2 तासामध्ये माझं घर एकदम स्वच्छ चकाचक होऊन जातं. तर इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये हॉलमध्ये पिशव्या दिसत असतील, तर मी जे काही म्हणजे सामान वगैरे भरलं होतं त्याच्यामध्ये तांदूळ आणि गहू वगैरे होते आणि काल रात्री मी दळण आणून तसंच बाहेर ठेवलं, तर ती पिशवी तशीच आहे. तर आता किचनमध्ये मी नेऊन ठेवली आहे ती आणि आता निलयने जो मला चहा वगैरे दिलेला ना, तर आता म्हटलं की थोडंसं निवांत या खिडकीमध्ये बसते आणि बाहेर थोडंसं पावसासारखं वातावरण झालेलं, पण लगेचच ऊन पडलं. म्हटलं की चला थोड्या वेळ खिडकीमध्ये बसून थोडंसं चहा पिऊया आणि 5 ते 10 मिनिटानंतर लगेचच मी आता किचनमध्ये स्वयंपाकाला, नाश्त्याला सुरुवात करणार आहे.
तर मगाशी मी एक छोटीशी तुम्हाला एक रिंग लाईट दाखवली होती, त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. बऱ्याचदा असं होतं, की आपण व्हिडिओ करत असताना किंवा फोटो घेत असताना किंवा सेल्फी वगैरे असं काढत असताना ना लाईटची कमतरता असल्यामुळे आपले फोटो वगैरे व्यवस्थित निघत नाही आणि हे मी जवळच्या डिस्टन्ससाठी सांगते. तर अशा वेळेस ना तुम्ही ही जी छोटीशी पोर्टेबल रिंग लाईट आहे ना, तर ती घेऊ शकता आणि जवळच्या डिस्टन्ससाठी खूप छान आहे आणि कुठेही आपण इझिली कॅरी करू शकतो. तर मला ती आवडली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. जर तुम्हाला हवी असेल तर मी इथे खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तर तुम्ही ती घेऊ शकता. तर इथे ना तोंडली मी आणलेली रात्री आणि तोंडलीला तुम्हाला माहिती आहे एक चिकटपणा आणि त्याच्यावरती भरपूर अशी धूळ वगैरे चिकटलेली असते. तर मी ना रात्रीच ती पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि म्हणून ती तोंडली ना दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आपण अशी धुतली ना तर स्वच्छ निघते. आणि ही तोंडली ना बारीक अशी चिरून मी फक्त हिरवी मिरची आणि लसणाच्या फोडणीमध्ये जिऱ्या मोहऱ्यामध्ये ही तोंडली बनवलेली. इतकी छान लागते ना, साधी सिंपल भाजी तुम्ही कोणतीही करा तितकीच ती भाजी टेस्टी लागते. छान असं मिक्स केलं फोडणीला आणि इथे आता मी झाकण लावून मंद आचेवरती ती भाजी शिजत घातलेली आहे. सकाळी 7 वाजता माझं पाणी येतं आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर माझी मशीन ही लागलेली असते वॉशिंग मशीन आणि वॉशिंग मशीन लावल्यामुळे जे पण काही एक्स्ट्राचे कपडे वगैरे पडलेले असतात ते सगळे धुवून होतात. त्याच्यानंतर लगेचच माझी अंघोळ वगैरे होऊन झाडलोट आणि लादी वगैरे होऊन जाते. त्याच्यामुळे ना सकाळचं हे फक्त 2 तास असतात ना, हे थोडेसे घाई-गडबडीचे असतात आणि त्या वेळेमध्ये मी अजिबातच म्हणजे मोबाईल वगैरे असं काही हातामध्ये घेत नाही आणि जर मोबाईल आपण हातामध्ये घेतला ना, तर तुमचा वेळ वाया गेला असं समजा. कारण की आपण विचार करतो फक्त 2 मिनिटं मी WhatsApp बघते किंवा 2 मिनिटं मी काहीतरी महत्त्वाचं काहीतरी चेक करते. पण मग ते 2 मिनिटं करता आपला वेळ हातातून कसा निसटतो ना, तर ते आपल्याला कळत नाही. म्हणून ना सकाळचा मोबाईल आपण शक्यतो टाळावा. आणि हे जे सकाळचे महत्त्वाचे जे पहाटेचे म्हणजे तुम्ही आता जेवढे सकाळी लवकर उठत असाल तेवढी कामं तुमची लवकर होत असतील. पण आता ना मुलाला म्हणजे कॉलेजला सध्या तरी सुट्ट्या आहेत आणि निलीची शाळा दुपारी आहे. त्याच्यामुळे ना मला आता सध्या तरी मी एकदम सकाळी पहाटे 5 वाजता न उठता इथे मी 7 वाजता वगैरे उठते. पण 7 वाजता जरी मी उठले ना, तरी माझं काम 6 9:30 ते 10 वाजेपर्यंत पूर्णपणे उरकून जातं. म्हणजे सकाळचे फक्त 2 ते अडीच तास माझ्या कामासाठी पुरेसे होतात आणि त्या 2 ते अडीच तासामध्ये माझं घर पूर्ण स्वच्छ होऊन जातं. तर आता ना 9:30 वाजत आलेले आहेत. मुलं देखील क्लासला येतील. सकाळच्या बॅचला जास्त कोणी नाहीये. तर 9:30 वाजेपर्यंत माझा असा प्रयत्न असतो, की माझं घरातलं सगळं काम पटापट उरकलं पाहिजे. तर इथे मी भाजी चपाती करून घेतली. निलयचा शाळेचा डब्बा असल्यामुळे त्याच्यासोबतच मी माझा दुपारचा स्वयंपाक देखील करून घेतला. सोबतच जी काही म्हणजे आता नाश्ता आणि जी काही स्वयंपाकाची जी भांडी होती ती सगळी स्वच्छ केली. किचनचा ओटा सगळा आवरून ठेवला आणि जे काही किचनच्या ओट्यावरती पाणी वगैरे होतं ते वायपरने आता स्वच्छ करते. तर अशा प्रकारे किचन स्वच्छ नीटनेटकं जर आपण ठेवलं ना, तर आपल्याला किचनमध्ये काम करायला कंटाळा देखील येत नाही. तर अशा प्रकारे फक्त सकाळचे 2 ते अडीच तास आणि आपलं घर एकदम चकाचक होतं कंटाळा न करता. कारण की सकाळच्या वेळेस ना आपण म्हणजे आपलं एकदम मूड फ्रेश असतो, झोप झालेली असते, ताजेतवाने असतो. एक्सरसाइज वगैरे केल्यामुळे आपला स्टॅमिना देखील वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे ना कोणतंही काम करत असताना सकाळचं लवकरच काम करून घ्यायचं आणि सकाळचं लवकर काम केल्यामुळे काय होतं, कामं देखील पटकन उरकतात आणि वेळ देखील वाचतो आणि त्या वेळेचा उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी किंवा इतर जी कामं आपण पेंडिंग ठेवली आहेत, घरातली साफसफाई वगैरे म्हणा किंवा घरातला एखादा कोपरा व्यवस्थित नीटनेटकं ठेवायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही या वेळेचा उपयोग करू शकता. सगळं किचन वगैरे ओटा सगळा साफ झाला होता आणि मी आता हॉलमध्ये जाणार होते. तेवढ्यात मला आठवलं, की फ्रिजमध्ये रात्री आलेलं दूध मुलांनी तसंच ठेवलेलं आहे. तर ते तापवलेलं नव्हतं. तर मी ते काढलं दूध आणि आता पटकन ते तापवून घेते. नाहीतर दूध पुन्हा खराब होण्याची शक्यता असते. आता सकाळी लवकर जरी काम झालं असेल आणि थोडंसं माझ्या आवडीचं वाचन वगैरे करायला किंवा माझ्या आवडीची मूव्ही बघायला मला फार आवडते आणि त्यातल्या त्यात ना मला माहिती नाही आता सध्या मला काय झालंय, तर सध्या तरी ना मी सी ड्रामा वगैरे म्हणजे चायनीज ड्रामा वगैरे मी बघते आणि मला ते बघायला फार आवडतात. सध्या तरी मुलांची शाळा सुरू झाल्यामुळे इतका काही पोर्शन लगेचच कव्हर करायचा नाहीये. वेळ आहे, पण तो त्याच्या वेळेला पूर्ण होत जाईल आणि जो काही अधेमध्ये मला जो वेळ मिळतो ना, तर मग मी तो वेळ असा सी ड्रामा वगैरे किंवा साऊथ मूव्ही बघायला मी तो वेळ घालवते. खरं तर स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे, पण कधीतरी स्वतःचं मनोरंजन करणं देखील तितकंच गरजेचं असतं. आता सकाळी इतक्या धावपळीच्या वेळेमध्ये घरातली कामं पटापट उरकण्याकडे आपल्या गृहिणींचा कल असतो आणि मग त्याच्यातून जर आपल्याला थोडासा वेळ मिळत असेल, तर आपल्या आवडीची कामं करण्यात काय हरकत आहे?
तर आजच्या व्लॉगमध्ये मी हेअर केअर टिप्स सांगितलेली आहे. विदाऊट केमिकल तुम्ही तुमचे केस काळे कसे करू शकता याबद्दल मी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलेलं आहे आणि 2 ते 2.5 तासामध्ये जे माझं प्रोडक्टिव्ह रुटीन असतं ते देखील तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.